नमस्कार, योगगुरु बाय सरणे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उत्थित त्रिकोणासन व परिवृत्त त्रिकोणासन। चला तर मग पाहूया कसं करायचं आहे आणि त्याबरोबर त्याचे फायदे जाणून घेऊया। उत्थित त्रिकोणासन ताडासनामध्ये आपल्याला उभं राहायचं आहे। त्यानंतर उडी मारून आपल्याला 3 ते 3.5 फुटाचं अंतर ठेवायचं आहे पायामध्ये। उजवा पाय आपला 90 अंशामध्ये आणि डावा पाय 60 अंशामध्ये आपल्याला ठेवायचा आहे। यानंतर आपल्याला उजवा हात खाली घेऊन आपल्याला तळपायाच्या इथे ठेवायचा आहे पाठीमागे आणि त्यानंतर आपल्याला डाव्या हाताच्या वरती अंगठाकडे बघायचं आहे। काही सेकंद आपल्याला या स्थितीमध्ये स्थिर राहायचं आहे आसनामध्ये, उत्थित त्रिकोणासनामध्ये। आता याच पद्धतीने आपल्याला डाव्या साईडला सुद्धा करायचं आहे। या आसनामुळे आपण फायदे जाणून घेणार आहोत उत्थित त्रिकोणाचे। या आसनामुळे पायांच्या स्नायूंना सुदृढता येते, पाय आणि पुट्टा यामधला ताठरपणा जातो, पायांमध्ये आलेल्या छोट्या विकृती नाहीशा होतात। त्याचप्रमाणे पाठदुखी आणि मान चमकणे यापासून सुद्धा आपल्याला आराम मिळतो आणि घोटे मजबूत होतात आणि त्याचप्रमाणे छातीला सुद्धा मजबूतपणा येतो। तर या पद्धतीने आपल्याला उत्थित त्रिकोणासन करायचं आहे। आता यानंतर आपण पाहणार आहोत परिवृत्त त्रिकोणासन। आपल्याला पुन्हा ताडासनामध्ये उभं राहायचं आहे आणि उडी मारून 3 ते 3.5 फुटाचं अंतर, त्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच पद्धतीने 90 आणि 60 अंशाचं पायांमध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला आता डावा हात आपल्याला उजव्या पायाच्या मागच्या दिशेने ठेवायचा आहे जमिनीवरती आणि त्यानंतर आपल्याला उजव्या हाताकडे बघायचं आहे, स्थिर राहायचं आपल्याला या आसनामध्ये। आता याच पद्धतीने आपल्याला डाव्या साईडला सुद्धा याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे। आता याचे सुद्धा आपण फायदे जाणून घेणार आहोत की परिवृत्त त्रिकोणासनामुळे आपल्याला मांड्या आणि पोटऱ्या तसेच गुडघ्यांमागची सुदृढता आपली सुधारते। त्याचबरोबर पाठीचा कणा आणि पाठीचे स्नायू यांची आपली कार्य योग्य तऱ्हेने चालू होतात। त्याचबरोबर कण्याच्या खालच्या भागाचा आसपासचा रक्तपुरवठा या आसनामुळे वाढतो, छाती पूर्णपणे फुगवली जाते। या आसनामुळे पाठीच्या वेदना थांबतात, पोटातील अवयव मजबूत होतात आणि पुठ्ठ्याचे स्नायू सशक्त बनतात। तर अशा पद्धतीने आपल्याला परिवृत्त त्रिकोणासन करायचं आहे। पुन्हा आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे आणि आपल्याला पुन्हा पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे। कसा वाटला व्हिडिओ? चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।